ढोकळा म्हणलं की हा प्रत्येकाला आवडतोच. क्वचितच असा असेल की त्याला हा ढोकळा आवडत नाही. अगदी आपण सकाळच्या नाश्त्यालाही करतो किंवा पाहुणे यायचे म्हटले तरी पण आपण ढोकळ्याचा बेत करतोच. आणि ढोकळा हा आंबट गोड चवीचा असा असल्यामुळे हा प्रत्येकाला आवडतोच. तर आज मी केलेला आहे असा इन्स्टंट असा खमण ढोकळा. हा चवीला तर एक नंबरच आहे, पण पाहुणे जरी यायचे असले तरी पण आपण हा पटकन तयार करू शकतोय. अगदी झटपट तयार झाल्यामुळे ह्याला वेळही जास्त लागत नाही आणि पाहुणेही हे खाऊन खुश होतात. आता त्यासाठी मी इथं इन्स्टंट खमण ढोकळ्याचं एक पॅकेट आणलेलं आहे. आता ह्या पॅकेटावर जसं जसं सांगितलं आहे त्याप्रमाणे मी हे केलेलं आहे. आता हे पॅकेट 180 ग्रॅमचं आहे आणि त्याच्यासाठी मी एक मोठं असं भांडं घेतलेलं आहे, जेणेकरून ते हलवता यावं. तर ह्यात सगळं ते ओतून घेतलेलं आहे आणि गॅसवर 1 इंचभर कुकरमध्ये पाणी तापवण्यासाठी ठेवलेलं आहे. आपण जे प्रीमिक्स घेतलेलं होतं त्याच्यात पाणी घालण्यासाठी हा माझ्याकडे 250 ml चा मेजरिंग कप आहे. आता हा 250 ml चा आहे, तर ह्याच्यात आपल्याला 240 ml इतकंच पाणी घालायचं आहे. त्यामुळं ह्यात पाणी घालताना थोडंसं कमी पाणी घालायचं, म्हणजे मग अंदाज चुकत नाही. आता ह्यात थोडं थोडं करत पाणी घालून घ्यायचं आणि अगदी हळुवारपणे हे सगळं मिक्स करून घ्यायचं. थोडं थोडं पाणी घालायचं म्हणजे ह्यात गाठी अजिबात होत नाहीत. पाणी जर सगळं एकदम घातलं तर ह्याचा अंदाज चुकू शकतोय. त्यामुळं असं थोडं थोडं पाणी करत हे बाकीचं उरलेलं जे पाणी होतं तेही आपण ह्यात घालून घ्यायचं आणि त्याच्यानंतर ह्याची कन्सिस्टन्सी ही अशी होते. आता ज्या भांड्यात आपण हे बॅटर घालणार आहे त्या भांड्याला म्हणजे मी इथं कुकरच्या डब्याला सगळीकडनं तेल लावून घेतलेलं आहे. त्यामुळं हा ढोकळा त्याला अजिबात चिटकत नाही. तर हे सगळं बॅटर त्या डब्यात ओतून घ्यायचं आहे. हे सगळं ओतल्यानंतर आपण हे बॅटर आपण जो कुकर ठेवला होता पाणी तापत त्या कुकरमध्ये ठेवायचा आहे. तर हा कुकर 15 मिनटासाठी असंच ठेवायचा आहे. हा कुकर झाकल्यानंतर त्याला शिट्टी अजिबात लावायची नाही, शिट्टी पूर्ण काढून घ्यायची आहे. आणि आता बघू शकताय तुम्ही मी जो मेजरिंग कप दाखवत आहे त्या मेजरिंग कपाने जर ह्या ग्लासात ओतलं तर हे पाणी केवढं होतं आहे. तर हा अशा प्रकारचा माझ्याकडं ग्लास आहे. त्या ग्लासमध्ये बरोबर हा जो काठ आहे मधल्या बाजूला की ज्याला 2 ते 3 रेषा असतात कधीकधी, तर त्याच्यामध्ये इतकं पाणी बसलेलं आहे. तर ह्याच्याप्रमाणे सुद्धा तुम्ही करू शकताय. मेजरिंग कप नसेल तर अशा प्रकारचा ग्लासही तुम्ही वापरू शकताय. तर इथं आपला 15 मिनटानंतर हा ढोकळा शिजून तयार झालेला आहे. तर इथं बघू शकताय सुरी घातल्यानंतर ही सुरी पूर्णपणे क्लीन बाहेर येते आहे. हा ढोकळा थंड होण्यासाठी थोडा वेळ तसाच ठेवूया. आता ह्याच्यावर घालण्यासाठी आपण जे फोडणीचं पाणी तयार करणार आहे त्याच्यासाठी गॅसवर एक भांडं ठेवायचं, त्याच्यात 2 चमचे तेल घालायचं. हे तेल तापल्यानंतर मग त्यात मोहरी टाकायची. ही मोहरी ही चांगली तडतडून द्यायची. आता ही मोहरी तडतडली की त्यात 1 चमचाभर तीळ घालायचे. आता तीळ हे आपल्याला आवडत असेल तर घालायचे, नाही घातले तरीही चालतील. आणि नंतर त्याच्यानंतर 2 मिरच्या घालायच्या. ह्याही थोड्याशा परतून घ्यायच्या आणि त्याच्यातच कढीपत्त्याची 4-5 पानं घालून घ्यायची. ही चांगली परतून घ्यायची. आता ह्याच्यातच मी एक फुलपात्र भरून पाणी घातलेलं आहे. आता ह्या पाण्यातच आम्हाला थोडंसं गोड लागतं ह्यातलं पाणी, म्हणून मग मी ह्यात 2 चमचे साखर घातलेली आहे. आता हे 2 ते 3 मिनटासाठी चांगलं उकळून द्यायचं. आता इथं बघू शकता आपला ढोकळाही थंड झालेला आहे. तर एका ताटात हा ढोकळा असा पालता करून घ्यायचा. त्या डब्याला थोडंसं टॅप टॅप केलं की म्हणजे मग हा ढोकळा पूर्ण असा निघून येतो. तर सहज हा ढोकळा निघलेला आहे आणि तुम्ही इथं बघू शकता ह्याला जाळी किती छान आलेली आहे. तर पूर्णपणे हा जाळीदार ढोकळा तयार झालेला आहे. आता हा आतपर्यंत पूर्णपणे शिजलेला आहे की नाही हेही तुम्हाला मी आता दाखवते. तर हा थंड झालेला आहे. आता त्याच्यानंतर मी हा कापून दाखवते. तर हा सहज असा कापला जातो आहे आणि बघू शकताय तुम्ही अगदी आतपर्यंत हा पूर्णपणे सॉफ्ट आणि जाळीदार असा खमण ढोकळा तयार झालेला आहे. ह्याला जाळी इतकी छान पडलेली आहे की अगदी आतपर्यंत हा पूर्णपणे शिजलेला आहे. बाकीचा ढोकळाही आपण कापून घेऊया. आता आपल्याला हव्या त्या आकारात हा ढोकळा आपण कट करून घ्यायचा. आपल्याला जसे जसे आकार हवेत त्याप्रमाणे हा ढोकळा कट करून घ्यायचा. तर इथं मी ही सगळा ढोकळा कापून घेतलेला आहे. तर तुम्ही बघू शकताय अगदी आतपर्यंत हा शिजलेला आहे आणि अगदी सॉफ्ट असा हा तयार झालेला आहे. तर ह्याच्यासाठी आपण जे फोडणीचं पाणी तयार करून घेतलेलं होतं ते ह्याच्यावर घालून घ्यायचं आहे. तेही थोडंसं थंड करून घ्यायचं. फोडणीचं पाणी थोडंसं कोमट झालं की मग सगळीकडनं ते फोडणीचं पाणी ह्याच्यावर ओतून द्यायचं आणि सगळीकडनं ओतल्यानंतर 1-2 मिनटं तरी आपण हे असंच ठेवायचं, म्हणजे आतपर्यंत अगदी हे फोडणीचं पाणी जातं. आणि इथं त्याच्यावरनं थोडीशी
कट केलेली कोथिंबीर घालायची आणि आपल्याला जर आवडत असेल तर अगदी ओल्या नारळाचा खिसही त्याच्यावर घालायचा. आणि इथं तुम्ही बघू शकताय खाण्यासाठी तयार आहे इन्स्टंट खमण ढोकळा. अगदी पाहुणे यायचे असू देत किंवा सकाळच्या नाश्त्यासाठी असू दे, पाहुण्यांना तर हे आवडतातच, पण सकाळच्या नाश्त्याला जरी केले तरी पण अगदी वेळेत तयार होतात, जास्त वेळही लागत नाही आणि चवीला म्हणाल तर एक नंबर असा हा ढोकळा तयार झालेला आहे. तर हा ढोकळा तुम्हीही एकदा नक्की करून बघा आणि कसा झाला आहे तेही मला सांगा. अशा प्रकारचा हा जाळीदार, सॉफ्ट आणि मऊसूत आंबट गोड अशा चवीचा हा ढोकळा तुम्हीही एकदा करून बघा आणि या मंडळी ढोकळा खायला.